पाय ना डोकून दिसतंय का? अहो लय त्यानं पसारा घातलाय घरामध्ये. काय करतोय पण घरात नेमकं ते? बसले काहीतरी खंदू राहिले. क असं उकरू राहिले. कानी हातानी हा आईला हे माकडा इकडून येतंय काय माहिती ज्ञान देण्याचं. पसारा घातलाय हो काय उकडत काय कुठं फेकले काय माहिती ही पोरं इकडं गेली का? कसं वाजत पोलिसाला आणलं. ओ साहेब ऐका ना मी काय म्हणतो, अहो आमच्या घरात आहे ना माकड घुसलंय, रोज येतोय. नका घेऊ आता मी आलोय मी त्याला घेऊन जाईल साखरेला बांधून. आणि घेऊन जा बरं. ए तू मागत ते साहेब अरे वन विभागाचे अधिकारी ते घे ना, वन विभागाचे अधिकारी ते साहेब आहे. मग वय माग वय ते बरोबर घेऊन जातील. ओ साहेब येऊ का मदतीला? येऊ मध्ये नका 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 आपल्याला धरेल ते नको. तेव्हा केवढं मी हो साहेब पळेल बरं का? हो तेव्हा केवढं माकड आहे, कसं बसेल तिनेच तो भाव भाव करीतो येड्या. नाही नाही अरे ते वन विभागाचे त्यांना माहिती राहते. मग ते साधे साहेबाला फाडा अरे साधे पोलीस नाही ते वन विभागाचे पोलीस राहते ते. मग बोललो ना आणलं पाय बाहेर. ओ साहेब तेव्हा तेव्हा आपल्याला तर भेव वाटत असं. ओ साहेब घेऊन जा का साहेब. साहेब याला मी काय म्हणतो ऐका ना, याला कुठं नेऊन सोडणार आहे? मी त्याला जंगलात नेऊन सोडणार जंगलात नेऊन टाकणार माघारीच्या डिक्कीत. गाडीच्या डिक्कीत. हो तुमची काठी साहेब काठी परत तुम्हाला मारलं बिरलं रस्त्याने त्यांनी धावला बिवला. मग उड्या पाय ना कसं मारितोय उड्या. ओ साहेब मारू नका त्याला बरं का. पण मी का ऐका ना हो साहेब मी काय म्हणतो ऐका ना, त्याला पण ना तुम्ही जंगलात सोडा बरं का, बिचारा गरीब माकड दिसतंय. हा ना कोणाला काय केलं नाही त्यांनी. मारू नका त्याला आणि कुठं धरून नका ठेवू बरं का. हा ना आम्ही मग वाघ म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं जा घेऊन त्याला जा. तेव्हा कसं उड्या मारी तेव्हा चाललं रे विचार आता जंगलात नेऊन सोडेल साहेब त्याला. हा ना